पुढची बातमी पाहूया। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, दिव्यांग, शेतमजूर आणि मेंढपाळ यांच्या विविध प्रश्नांसाठी बच्चू कडू राज्यभर चक्काजाम आंदोलन करतायत। चक्काजाम आंदोलनामध्ये बच्चू कडू अमरावती जिल्ह्यातील अचलपूर अमरावती महामार्गावर सहभागी झाले, तर रस्त्यावर टायर जाळून शेतकऱ्यांनी आंदोलन करत संताप व्यक्त केला। आंदोलकांनी अमरावती अचलपूर महामार्ग अडवून धरला। रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि त्यामुळे मध्य प्रदेशात जाणारी वाहतूक विस्कळीत झालेली आहे। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, दिव्यांग मेंढपाळांना न्याय मिळाला पाहिजे अशी घोषणाबाजी आंदोलकांकडून करण्यात आली। बच्चू कडू देखील आपल्यासोबत आहे। बच्चू भाऊ, मला सांगा, सकाळपासून तुम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे, काय नेमकी तुमची मागणी आहे? आम्ही कर्जमाफीची तारीख सांगितली पाहिजे। तुमची कर्जमाफीची तारीख जेपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू होईल। आता भगतसिंग गिरी सुरू केलेली आहे। कधीही आम्ही मंत्रालयात घुसू शकतो, तारीख न सांगता घुसू शकतो। दुसरा, आमचा मेंढपाळाचा प्रश्न मिटला नाही, मच्छीमारांचा आहे। दुधाच्या भेसळयुक्त दुधाच्या बाबतीत कायदा केला नाही। दिव्यांगाचे प्रश्न तसेच आहेत। शेतमजुरांचं वित्त मंडळ तयार केलं नाही, त्याचा अपघात विमा घेतला नाही। या सगळ्या प्रश्नावर मिटिंगा झाल्या ना, निर्णय घेतला, परंतु अंमलबजावणीच होत नाही। बनवाबनवी सुरू आहे। हो, काही ठिकाणी आज तुमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी धरपकड केलेली आहे, तुम्हाला काय वाटतं? आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे? सगळ्या इकडे बऱ्याच ठिकाणी धरपकड सुरू आहे आणि या धरपकडच्या जिथं जास्त धरपकड होईल तिथं पुन्हा आंदोलन करू। आम्ही त्या जिल्ह्यात जाऊन आंदोलन करू। आज जरी धरपकड केली असेल, ज्या जिल्ह्यात पोलीस कारवाई जास्त झाली तिथं पुन्हा आंदोलन करू। भाऊ, मला सांगा, याच्या आधी कमिटी नेमण्याचं जे आहे तुम्हाला आश्वासन दिलं होतं, कमिटी नेमली, सरकारच्या कामकाजावर तुम्ही समाधानी आहात? कमिटी नेमली पण तारीख दिली नाही ना। कधी तुम्ही माफ करणार कर्जमाफी? बाकीचे दिव्यांगाचे, मेंढपाळांचे, मच्छीमारांचे प्रश्न तसेच आहे ना, त्यावर काही कारवाईच होत नाही आहे। या निमित्तानं तुम्ही सरकारला, तुमची सरकारकडे काय मागणी आहे, काय इशारा? आमचं असं म्हणणं आहे का तुम्ही या सगळ्या संदर्भात तारीख जाहीर करा, लागेल पुन्हा एक बैठक घ्या, त्या बैठकीमध्ये निर्णय द्या, आमच्या हाती शासन निर्णय द्या, मग आपण त्याच्यावर चर्चा करता येईल। यानंतर तुम्ही कुठे कुठे आंदोलनामध्ये सहभाग होणार? आता इथून अमरावती जातो, चांदूर बाजार, संभाजीनगर। बुलढाणा, धुळे आणि अहिल्यानगरमध्ये देखील प्रहारनं आंदोलन केलं। बुलढाण्यात देखील ठिकठिकाणी चक्काजाम करण्यात आला। संग्रामपूरच्या धामणगाव चौफुलीवर प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले। यावेळी पोलिसांनी प्रहारच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। दुसरीकडे अहिल्यानगरच्या कायनेटिक चौकातही प्रहारनं आंदोलन केलं। आता आश्वासन नको, अंमलबजावणी हवी अशा घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या। तर धुळ्याच्या बस स्थानक परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले। हे आत्महत्या होऊ नये, शासनाचे जे धोरण आहेत, सचकर कर्जमाफी झालेलं यांनी ज्यावेळेस निवडणूक झाल्या त्यावेळेस निवडणूकच्या वेळी त्यांनी सांगितलं होतं सातबारा कोरा 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 आम्ही करू, परंतु अद्यापही कुठली या ठिकाणी यांनी हरकत केलेली नाही। म्हणून ज्या पद्धतीने पंढरपूरला पायदिंडी यात्रा जाते त्याच पद्धतीने बच्चूभाऊच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी एकजूट झालेले आहेत। इव्हन माझे सैनिक देखील झालेले आहेत। म्हणून सैनिक आणि शेतकऱ्यांच्या वतीने पायदिंडी यात्रा आणि मंत्रालयावर मोर्चा काढणार आहेत। अमरावतीसह वर्धा, वाशिम, नागपूर आणि जालन्यात प्रहारनं आंदोलन केलं। वर्धा हिंगणघाट मार्ग आंदोलकांनी रोखून धरला। वाशिमच्या पुसद नाका परिसरात प्रहारनं आंदोलन केलं, तर नागपूरच्या जालना, सोलापूरमध्ये देखील प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले। दृश्य वर्धा, वाशिम, सोलापूर आणि जालना ठिकठिकाणी प्रहारकडून आंदोलन करण्यात आलं।